भारतीय सैन्यामध्ये एक प्रोवर्ब आहे, इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे की वन्स अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर. मी भारतीय वायुसेनेमध्ये 16 वर्ष नोकरी केली. 16 वर्षाच्या नंतर काही कौटुंबिक कारणामुळे मला VRS घ्यावं लागलं, त्यामुळे मी बाहेर आलो. पण आज जे देशावर संकट ओढवलेलं आहे, या संकट समयी एक सोल्जर घरी बसू शकत नाही, शांत बसू शकत नाही. तर मला असं वाटत आहे की माझा जो अनुभव आहे, माझ्या जो पाठीशी अनुभव आहे सेनेचा, तो कुठेतरी परत कामी आला पाहिजे. म्हणून मी भारतीय वायुसेनेचे जे चीफ आहे आमचे, त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना विनंती केली आहे की मला आपण संधी द्यावी, काम करण्याची संधी द्यावी. परत देशाच्या रक्षणासाठी मला बोलवण्यात यावं, त्याकरता मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे. मी कारगिल युद्धामध्ये 1999 सहभागी झालो होतो आणि कारगिल युद्धामध्ये ज्या मिसाईल सिस्टमवर मी काम करत होतो, आत्ता आपल्या चॅनलच्याच माध्यमातून मला काल कळलं की भारतीय वायुसेनेने तेच मिसाईल सिस्टम अतिशय मोठ्या प्रमाणात विकत घेतलेल्या रशियाकडून. तर मला असं वाटत आहे की त्या सिस्टमचा आज उपयोग होत आहे आणि असा उपयोग होताना माझं जे एक्सपर्टीज आहे त्या सिस्टमवरचं, हे कुठेतरी भारतीय सेनेच्या परत कामी आलं पाहिजे. म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की मला परत रिकॉल करण्यात यावं, परत एक वेळा संधी देण्यात यावी आणि भारतीय सेनेच्या रक्षणासाठी, या देशाच्या रक्षणासाठी मला पुढाकार घेऊन मी या बॉर्डरवर जाण्यास तयार आहे, असं आजही मला वाटत आहे. 1999 जेव्हा कारगिल युद्ध झालं, कारगिल युद्धाच्या दरम्यान काही ज्या मिसाईल्स होत्या, काही सिस्टम्स होत्या, काही गन्स होत्या, ह्या अतिशय कारगर ठरलेल्या आहे. आणि या कारगर सिस्टमच्या जे मिसाईल्स होते किंवा जे इक्विपमेंट्स होते, ते अतिशय उपयोगी ठरले होते. तर मला ज्या लोकांनी या सिस्टमवर काम केलेलं आहे, त्यांच्या पाठीशी एक अनुभव असतो आणि तो अनुभव कुठेतरी परत सेनेच्या कामी आला पाहिजे, असं आम्हाला वाटतं. भारतीय सेनेमध्ये एक परंपरा आहे की जो व्यक्ती रिटायर होतो त्याच्यानंतर 2 वर्ष त्याला रिझर्व्हमध्ये ठेवण्यात येतं. रिझर्व्हमध्ये यासाठी ठेवण्यात येतं की उद्या जर देशावर कोणतं संकट ओढवून आलं तर त्या संकट समयी त्याला परत रिकॉल करण्याची एक सिस्टम आहे, ते प्रोव्हिजन आहे. 2 वर्षापर्यंत रिझर्व्ह असतात आणि अशा वेळेस ते रिकॉल करतात. जर समजा देशात युद्धजन्य परिस्थिती असेल तर अशा स्थितीमध्ये, देशावर आपदा आलेली आहे, देशावर युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा एखादं संकट आलेलं आहे देशावर, तर अशा परिस्थितीत त्यांना वाटतं की अनुभवी लोक आपल्या कामी आले पाहिजे, म्हणून त्यांना रिझर्व्हमध्ये ठेवण्यात येतं. भारतीय सेनेमधून रिटायर होण्याच्या 3-4 स्टेजेस आहे. एक तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 5 वर्ष आहे, 15 वर्ष आहे, 17 वर्ष आहे आणि शेवटी 58 वर्ष आहे. तर मला असं वाटतं मी 16 वर्ष केली. त्याच्यानंतर मी जर समजा आज त्यावेळेस स्वेच्छानिवृत्ती घेतली नसती तर मी आजही सेनेमध्ये कार्यरत असतो आणि 3 वर्षानंतर रिटायर झालो असतो. तर मला असं वाटतं की माझा जो अनुभव माझ्या पाठीशी होता, तो पाठीचा अनुभव जो आहे हा कुठेतरी सेनेच्या कामी आला पाहिजे, म्हणून मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे. आणि मी आजही या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन लढायला तयार आहे. मीच नाही, माझ्यासारखे असे असंख्य माजी सैनिक आहेत ज्यांनी मला काल 2 दिवसामध्ये माझ्याकडे भावना व्यक्त केलेल्या आहेत की आपणही आपला जो अनुभव आहे तो कुठेतरी भारतीय सेनेच्या कामी आला पाहिजे, आपणही देशाच्या रक्षणासाठी जाऊन लढलो पाहिजे. ह्या अनेक लोकांच्या भावना सुद्धा आहे आणि या सगळ्यांच्या भावना मी भारतीय वायुसेनेचे चीफ यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.